काय करायचं आपण? हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. आनंदी आणि आपण भेटणारच नाही असं नाही होणार. सिद्धिराज, हे बघा, आपण जितके आनंदीला अटॅच्ड होत ना, तितकीच आनंदी सुद्धा आपल्याला अटॅच्ड आहे. आपल्या भेटी होत राहणार. अरे हा माणूस आनंदीला फॉरेनला घेऊन जायचा म्हणता. अगं असं झालं तर आनंदी आपल्यापासून कायमची दूर आहे. मग काय करायचंय आपण? काल जे काही घडलं त्यानंतर मी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. मला माझ्या निर्णयांवर काही ऍक्शन्स घ्यायच्यात. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सगळं कळेल. सिद्धिराज, श्रीकांत आनंदीबद्दल जो निर्णय घेतील तो मान्य करण्यावाचून आपल्याकडे काही पर्याय नाही. असं कसं बोलू शकतेस तू? म्हणजे तू सुद्धा आनंदीला त्यांच्याबरोबर पाठवायला तयार आहेस? हो, तसं नाहीये सिद्धिराज. पण हा प्रश्न भांडण करून नाही सुटणार आहे. श्रीकांत आनंदीचे खरे बाबा आहेत. हेच सत्य. हे सत्य आपण बदलू शकत नाही, आपण टाळूही शकत नाही. आणि ते आनंदीचे खरे बाबा असल्यामुळे ते तिच्याबाबत जो डिसिजन घेतील तो मान्य करण्याशिवाय खरंच काही पर्याय मला मान्य नाहीये. आनंदीला मी माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. संपला. सिद्धिराज, जे बघा, तुम्हाला काय म्हणायचंय ना ते मला कळतंय. तुमची तळमळही समजतीये मला, पण मला काय म्हणायचंय ते तुम्ही जरा समजून घ्या. कसं समजून घेऊ पण मी? तो श्रीकांत काय बोलला माहितीये? की हे सगळं आनंदीला मी समजायचं कसं शक्य आहे? हे बघा, आपण आनंदीच्या आधी ना श्रीकांतशी बोलू. त्यांना कन्व्हिन्स करता येते का बघूया. कसं करणार आहे पण कन्व्हिन्स त्याला? त्यांनी फ्लाईटचे तिकीट बुक केलेत. तो त्यांची फ्लाईट आहे, थोड्या वेळात बॅगा वगैरे भरून आलाय. तो निघाली आपली आनंदी भावना. पूर्णच तर मी तुला असं पटकन बोलत होतो ना तिकडे. तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. आपण काहीतरी विचार करूया यावर. मला कसलाही विचार करायचा नाहीये. मला आपली आनंदी हवी आहे. सिद्धिराज, तुम्ही जरा शांत व्हा. मी काय म्हणते ते नीट ऐका. सिद्धिराज, ज्या वेळेला श्रीकांत परत आले ना, त्यावेळेला मला एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे तुमची सुटका. श्रीकांत परत आलेत म्हणजे तुम्ही तुरुंगातून सुटणार ही गोष्ट मला माहिती होती. केसचा आय विटनेस परत आला आणि त्यामुळे तुम्ही निर्दोष मुक्त होणार ही गोष्ट खात्रीशीर माहिती होती. आणि तेच हवं होतं. भावना, सिद्धिराजला निर्दोष सोडवण्यासाठी माझ्याकडून मला जे जे प्रयत्न करता येतील ते मी नक्की करेन. मी आणि श्रीकांत जेव्हा कोर्टात येत होतो ना, त्यावेळेला श्रीकांत मला म्हणाले की भावना, सिद्धिराजची सुटका होते ही गोष्ट चांगलीच आहे, पण मी इतक्या दिवसांनी सगळ्या लोकांसमोर येणार आहे आणि माझी आनंदी परत माझ्याकडे येणार. ज्या वेळेला ते हे बोलले ना, त्यावेळेला माझ्या काळजात अगदी धस्स झालं होतं. पण मला काहीच बोलता आलं नाही सिद्धिराज. हॅलो, कोण हवंय आपल्याला? जानू, एक मिनिट. तुम्हाला माझं नाव कसं माहित? आणि तुम्ही का आलाय तिथे? म्हणजे कुणी हवंय का तुम्हाला? आई, ओ मिस्टर, तुमच्याशी बोलतेय मी. लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्हाला कुणाला भेटायचंय का? आणि तुम्ही असे का बघताय? तुम्हाला माझ्या आईला भेटायचंय का? अच्छा, आई
तुला कोणीतरी भेटायला आलंय बघ. आलेच आलेच ग. मी तुला कायम सांगत आली आहे ना, मी या जगात काहीही विसरले ना तरी तुला आणि आपल्या मैत्रीला कधीच विसरणार नाही. विश्वा, काकू जालू तू आज चल, सांगते सगळं. आनंदीचे खरे बाबा आहेत ते, त्यामुळे आनंदी त्यांच्याकडे जाणार ही गोष्ट पक्की होती. पण मी काहीच बोलले नाही, तर मला असं वाटलं की मी तुमची सुटका व्हावी म्हणून आनंदीला श्रीकांतकडे पाठवते. कुठलं तरी डील करते असं वाटत होतं मला, पण अहो खरंच दुसरा काहीच पर्याय नव्हता. सिद्धिराज, श्रीकांत आनंदीचे खरे बाबा आहेत आणि ते परत आलेत म्हणल्यावर आनंदी त्यांच्याकडे जाणार ही गोष्ट आपण थांबवू नाही शकत. हेच सत्य आहे आणि तेच आपल्याला मान्य करावं लागेल. आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये, आपल्याला हे करावं लागेल. तुम्ही ऐका, तुम्ही ऐका. भावना ऐकतो. सिद्धिराज, सोड. सिद्धिराज, मला नाही ऐकायचं काही, तू सोड. माझी व्यथाही समजाऊ कुणा, मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. मी गुंड्याला आपल्यापासून लांब जाताना नाही बघू शकत, नाही पाठवू शकत. शांत व्हा, प्लीज शांत व्हा. आपल्याकडे पर्याय नाहीये. बस बाळा, बस. काकू जानूला हे सब काय झालंय? ओळखतच नाहीये मला ती. आम्ही एवढे चांगले मित्र आहोत, एवढं सगळं शेअर करायचो, काही लपवलं नाही एकमेकांपासून, आणि एवढ्या चांगल्या घट्ट मैत्रीला कसं विसरू शकते ती? शांत हो बाळा, शांत हो. मला कळतच नाहीये माझ्या बाबत नक्की काय घडतंय. विश्वा, बाळा मला कळतंय, मला माहितीये दुःखाचा खूप मोठा डोंगर तुझ्या डोक्यावर कोसळलाय. मला तुझ्या आईबद्दल कळलं आणि म्हणूनच तुला जानू हॉस्पिटलमध्ये असताना येता आलं नाही, त्यामुळे तुला पुढच्या गोष्टी माहिती नाहीये. महाशिवरात्रीला तू जानूला स्टेजवर आणलंस बघ गाणं गाण्यासाठी. तिचं गाणं झालं आणि त्यानंतर तिला चक्कर आली. चक्कर साधीसुधी नव्हती. डॉक्टर म्हणाले की ब्रेन हॅमरेज झालंय आणि म्हणून तिची स्मृती गेलीये.